नमस्कार मंडळी, JVS हेअरस्टाईल निर्मितीमध्ये आपलं स्वागत आहे. तर खूप दिवसांनी मी हे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर 2024चा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर यामध्ये आपण काय बघणार आहोत हे तुम्हाला दिसत असेल कापड. तर हे एक साडी आहे. तर या साडीमधनं माझ्या लहान मुलीला एक वन पीस शिवून पाहिजे आहे. तर आपण बघूया यामध्ये कशा प्रकारे आपलं वन पीस तयार होत होते. साडीमध्ये ना हा बॅक साईडला जो येतो तो प्लेन फॅब्रिक आहे आणि पदरच्या साईडला जे येणार आहे त्यामध्ये असं पूर्णतः कमळाचं डिझाईन आहे. तर त्यामध्ये आम्ही थोडंसं विचार करून हे फॅब्रिक जे प्लेन आहे ते वेगळं करून कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा, ह्या फॅब्रिकमध्ये किती सुंदर हे कमळाचे डिझाईन आहेत. तर आम्ही असं विचार केला आहे की हा जो कमळाचा डिझाईनचा भाग आहे तो ओढणीसाठी जेवढा लागतो 2-2.25 मीटर तेवढा कट करून ह्यातनं एक दुपट्टा तयार करायचा आणि यातनं जो राहील हा कमळाच्या डिझाईनचा पोर्शन थोडाफार तो वन पीससाठी यूज करायचा. आणि हा आपला जो प्लेन पोर्शन आपला निघाला आहे, चांगला मोठा निघालेला आहे हा, तर याचा यूज करून आपण हे कापड आणि यात जो कमळाचा भाग असलेला कापड राहील डिझाईनचा, ते दोन्ही मिळून आपण एक छान असं स्टायलिश लुकमध्ये वन पीस तयार करणार आहोत. तर बघूया आपण यामध्ये कसं आपलं वन पीस डिझाईन होतं ते. तर बघा, हा डिझाईन असलेला पार्ट आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर याची उंची जी आहे ती आपण 14.5 ठेवणार आहोत आणि जे आपलं फिटिंगसाठी जे असणार आहे ते 11 ते 11.5 इंच आपण ठेवणार आहोत. थोडंसं जास्त ठेवू आपण, कारण कापडाचा दोरा निघतो त्यामुळे शिवपर्यंत भरपूर भाग हा दोऱ्यामध्ये निघून जाईल. तर आपण आता मेजरमेंट घालून घेऊया. तर हे बघा, आपण शोल्डर लेंथ जे आहे ते 7 इंच ठेवलेलं आहे. पुढचा गळा जो आहे आपला तो 5 ते 5.5 इंच आपण ठेवलेला आहे आणि जो हा आर्म होलचा भाग आहे तो 6.5 इंच आहे. ते हे डिझाईनमुळे व्यवस्थित झालं नाही आहे, पण कट करताना आपण व्यवस्थित कट करूया. आणि या ठिकाणी आपण एक टक्स घेणार आहेत पुढं आणि मागं म्हणून. तर हे 4.5 इंचाला मी हे टक्स मार्किंग केलेलं आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच आपला टक्समध्ये जाईल. आणि पाठीमागच्या साईडचा जो गळा आहे तो आपण 2.5 ते 3 इंच ठेवणार आहे. तर हा आपला भाग कट करून घेऊयात. तर बघा, आपलं हे कटिंग झालेलं आहे. हा आहे आपला फ्रंटचा भाग आणि हा असेल आपला बॅकचा भाग. तर आता खाली हा झाला आपला वरचा पोर्शन. तर खालचा पोर्शन आपण यात कसा डिझाईन करणार आहोत ते बघूया. तर हा बघा आपला खालचा पोर्शन वन पीसचा. तर आपण इथे प्लेट्स घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हे दोन्ही भाग जॉईंट करून हे पूर्णतः तयार करणार आहोत. तर आता आपण याचं स्टिचिंग बघूया. तर वन पीसच्या बॉटमची लेंथ आणि विड्थ तुम्हाला मी सांगितलं नव्हतं, सॉरी. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओज शेअर करा. ऑलरेडी व्हिडिओ घालायला मी कंप्लीट केलेला आहे, त्यामुळे भरपूर प्रतिसाद द्यावा ही विनंती. तर या कापडाची जी उंची आहे, लेंथ जे आहे याचं, ते आपण 44 इंच ठेवलेलं आहे. आणि हे डबल फोल्डमध्ये ह्याचं जे विड्थ आहे डबल फोल्डला तर 40 इंच आहे. म्हणजे सिंगल आपण जर पकडलं तर हे 80 इंचाचं जे रुंदी होईल. तर हे 4 फोल्ड झालेलं आहे. तर हे खालच्या बॉटमच्या भागचं मोजमाप आहे. तर आपण आता हे स्टिचिंग सुरू करूया. तर आता आपण ड्रेसचा गळा लावून घेऊया. तर आपला गळ्याचा भाग आहे, हे जे कापड आहे आपण असं अशा रीतीने ठेवून ह्याच्यावरती टिप मारून घेऊन हे कापड असं आतल्या साईडला पलटून घेणार आहोत. फ्रंटचं नेक आम्ही लावलेलं आहे इथं. हे बघा, अशा प्रकारे आतला कट केलेला आहे. हा जो भाग आहे असा फोल्ड करून इथे आपण दाब टिप घालून घेते. तर आणि हे साईडला फोल्ड करून हे फिनिशिंग करून घ्यायचं. त्या साईडला तुम्ही हात सिलाई करू शकता किंवा एखादी टिपही मारू शकता. अशा प्रकारे आपण पाठीमागचा गळा लावून घेऊ आणि भाई लावून घेऊ. भाई कशी लावायचे हे जर नवीन शिकणारे कोण असतील त्यांना जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला नवीन यातनं ट्रिक्स वगैरे शिकता येतील. आणि हे चॅनल भरपूर जणांना शेअर करा, व्हिडिओज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर बघा, आपला वरचा पार्ट तयार झालेला आहे इथून. आता याला खालचा जो भाग असतो स्कर्टचा आपण लावणार आहोत. तर हा जो पार्ट आहे तो आपण वरच्या पार्टला जोडून घेऊया. आपण इथे बारीक बारीक चुड्या घालणार आहोत.
इथे सेंटरला आपण थोडंसं प्लेन ठेवणार आहोत, दोन्ही साईडला थोडंसं प्लेन, आणि जे टक्स आलेले आहेत ते त्या टक्सच्या इथंच गॅदर्स येतील, म्हणजे प्लेट्स येतील दोन्ही साईडचे, पाठीमागं आणि पुढं. तर आपण एखादं स्टिचिंग करून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे आपण प्लेट्स घालून घेतलेले आहेत. इथे सेंटरला प्लेन सोडलं आहे, फक्त टक्स जे आहे तिथं दोन्ही साईडला आसपास आपण प्लेट्स घालून घेतले आहेत. खूप छान दिसून येईल. आपण नेहमी गॅदर्स किंवा प्लेट्स असे पूर्ण घालतो. कधी कधी आपण असंही डिझाईन क्रिएट केलं किंवा इथं सेंटरला घेतलं, टक्स इथं घेतलं किंवा दोन्ही साईडला घेतलं तरी फ्रॉक हे खूप छान दिसतं. तर तुम्ही असं ट्राय करून बघा. आता आपण याचं फिटिंग करूया. फिटिंग नंतर ना जो आपला बॉटम पार्ट आहे याचा ते आपण फोल्ड करून स्टिच करून घेऊया. हे थोडंसं हाईटला जास्त झालं त्यामुळे मी हे 3 इंच कापड जोडून खालचा जो आहे पार्ट तो शिवून घेऊन हा फ्रॉक फिनिश करते. आपण हे पूर्ण तयार झाल्यानंतर बघूया कसं दिसतं घातल्यावरती. तर बघा, हे आपण गळाचाही आतल्या साईडला टेप घालून घेतला आहे. फिटिंगही झालेलं आपलं दोन्ही साईडचं. हा आपला बॉटम पार्ट पण आपण डबल फोल्ड करून शिवून घेतलेला आहे पूर्ण राऊंडमध्ये. आता आपण बघू कसं झालं शिवून. तर बघा, सरळ केल्यानंतर हे असं दिसत आहे. हे 2 कमळाचे पॅच आलेले आहेत. पाठीमागेही असंच दिसतं, फक्त पाठीमागचा गळा आपण थोडंसं लहान घेतलेला आहे. तर आता आपण घातल्यानंतर कसं दिसतं ते बघूया. तर बघा, हे आपण हँगरला लावून अडकवलं आहे. तर आपलं हे लॉंग लेंथ 1 पीस छानपैकी साडीतलं तयार झालेलं आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओज भरपूर प्रमाणात शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घ्या. धन्यवाद.